जशी तू बोलली जोगेश्वरीवरून येतेस, जोगेश्वरीला तर खूप पथक आहेत, महिलांचेही पथक आहेत. तर खास करून तू हा पथक ठाण्याचा का निवडलास? स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसे वीडियोस में। मेरा नाम है सतीश, आशा करता हूँ आप सब लोग अच्छे होंगे। मैं आया हूँ थाना ईस्ट में, उधर बोर्ड लिखा है देखिए, शिवतेज क्रीड़ा मंडल महिला गोविंदा पथक। आज इस वीडियो में हम महिला गोविंदा पथक का जो दहंडी प्रैक्टिस है वो कवर करने वाले हैं। आगे इस वीडियो में उनकी प्रैक्टिस देखने वाले हैं। तो चलिए आज के इस वीडियो को हम शुरू करते हैं। गोविंदा गोविंदा आला 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 रे आला नंद लाला। सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर, सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर, सारे नगरी में है बोल वाला, सारे नगरी में है बोल वाला। दोस्तों, शिवतेज क्रीड़ा मंडल महिला गोविंदा पथक, इनका वार्म अप शुरू है। मतलब जो दहंडी प्रैक्टिस शुरू करने से पहले ये वार्म अप बहुत ज़रूरी है। संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला। दोस्तों, जैसा हम बोलते हैं, महिलाएं, लड़कियां हर क्षेत्र में हमसे आगे हैं और आगे बढ़ती जा रही है। तो देखिए कैसे दहंडी की प्रैक्टिस चल रही है। ओ ढोल ताशाच्या तालावर, डीजेच्या गाण्यावर, गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर। ताशाच्या तालावर, डीजेच्या गाण्यावर, गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर। हंडी फोडून केला बोल बाला, मटकी फोडून केला बोल बाला। संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला। रचे आपला गोविंदा, उंच ती हंडी फोडे आपला गोविंदा। ओ थरावर थर रचे आपला गोविंदा, उंच ती हंडी फोडे आपला गोविंदा। गोविंदा आपला तो आहे जिगरवाला, गोविंदा आपला तो आहे जिगरवाला। संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला।
आज दही काळा. हो आला रे आला आला आला. आता आपण बेस पासून म्हणजे 2 एकी आणि 5 थर लावतोय, तर ते आपण उतरवल्यानंतर 7 अच्छा, ह्याच्या अगोदर बेस नव्हता का याला? नाही, हे जे आपण आहे ना दुसरं खालून दुसरा थर आहे, त्याच्या वरचे थर होते 3 अच्छा. एकी आणि जे आपण 6 लावतो हां. ते आपण 3 एकी आणि 6 थर लावले आहेत. ओके, ओके. आता जे आपण बेस पासून 2 एकी आणि 5 लावतो. तो दोस्तों 5 थर लगा, एकदम कड़क 5 थर. अभी शायद ऊपर 2 एक्के रहेंगे 5 थर में. 5 थर ही है ये. बारिश शुरू हो चुकी है, जो थोड़ी भारी है बारिश, और ग्राउंड देखे पूरा किचड़ किचड़ हो गया. लाला गोपीनो आपली मटकी सांभाळा. मटकी फोडून माखन त्याने नेला, हंडी फोडून माखन त्याने नेला. संधयंडीचा आला आपला गोविंदा आला. संधयंडीचा आला आपला गोविंदा आला. आपल्याबरोबर शिवतेज क्रीडा मंडळ यांचे महिला गोविंदा पथक आहेत आणि त्यांच्या कोच बरोबर आपण थोडं संवाद साधूया. क्रीडा मंडळ हे 1997 साली कबड्डीसाठी इथल्या संपूर्ण ठाणे पूर्व विभागातील मातबर असे खेळाडू एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली. 1997 ते 2005 कबड्डी एके कबड्डीच खेळत होतो, पण जेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या दहीहंडीमुळे या गोविंदा पथकांना वेगळं स्वरूप यायला लागलं, तेव्हा 2005 महिला, त्याच्या अगोदरपासून महिला गोविंदा पथक होते, परंतु एक संकल्पना म्हणून आम्ही 5 दिवसाच्या प्रॅक्टिसवरती 4 थर व्यवस्थित चढवले आणि उतरवले. आणि मोठ्या हंड्या तर जाणं शक्यच नव्हतं, पण लहान लहान हंड्या केल्या आणि त्या व्यवस्थित पार पडल्या, तर एक वेगळं असं चैतन्य आमच्या सर्वांच्या अंगात निर्माण झालं. आणि पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा जसं गुरुपौर्णिमेपासून चालू होतात प्रॅक्टिस, त्याप्रमाणे आम्ही चालू केली आणि जवळजवळ 4 ते 4.5 थर झाले. कारण एखादा थर वाढवायचा म्हटला की खूप प्रॉब्लेम असायचा, परंतु 4.5-5 नंतर बऱ्याच वर्षांनी 6 थर व्यवस्थित पूर्ण केले. आणि गेल्या वर्षी आम्ही 6 थर व्यवस्थित चढून उतरवले. आता ह्या वर्षी सगळ्या मुली म्हणतायत की आपण सर 7 थराचा प्रयत्न करूया. मला वाटतं त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील आणि 7 थर आम्ही जरूर लावण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी कीर्तिविलास चाळके, शिवतेज क्रीडा मंडळाचे एक खेळाडू. परेलवरनं मी शिवतेज क्रीडा मंडळ जे आहे त्याच्यात एक 8 वर्ष झाले मी या मंडळात येते. सो सक्सेसफुली आपण 6 थर उतरवतोच आहे आतापर्यंत. ठाण्याच्या जवळजवळ मानाच्या हंड्या सगळ्या आहेत त्या आपल्या मंडळाकडून, म्हणजे 6 थराची सलामी देऊन आपण त्या हंडी फोडतो. त्या व्यतिरिक्त ह्या वर्षी आमचा 7 थरांचा मानस आहे, तर तो नक्कीच एक प्रवास आमच्यासाठी अविस्मरणीय, कारण की आमची जी प्रयत्न आहेत ते 7 थरांसाठी चालू आहेत. तर नक्की विश्वविक्रम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जशी तू बोलली जोगेश्वरीवरून येतेस, जोगेश्वरीला खूप पथक आहेत, महिलांचेही पथक आहेत, तर खास करून तू हा पथक ठाण्याचा का निवडलास? मी म्हणजे कसं झालं आहे की माझी फ्रेंड होती, सो मी त्यांच्या ओळखीने इकडे आली जोगेश्वरीवरनं इकडे. त्यामुळे मग मी ह्या मंडळासाठी जॉब वगैरे इकडे ठाण्याला निवडला. त्यानंतर मग इकडे जवळीक वाढायला लागली माझी की नाही मला दुसरीकडे कुठे जायचं नाही. असं तर मला सगळे बोलले आमच्या इकडचे पण जोगेश्वरी की तू तिकडे एवढं का जाते लांब ना, की तुझ्या इथे आहेत खूप सारे पथक आहेत जे 6 पण लावतात. आमचं जसं मंडळात खूप असे 6 लावणारे आहेत, जोगेश्वरी आहे किंवा अंधेरी साईडला खूप आहेत. पण कसं होतं ना, एका मंडळात जेव्हा आपण येतो
तेव्हा एक नाती जुळतात. ती नाती जेव्हा जुळतात तेव्हा ती तोडू नाही वाटत. भले त्याच्यामध्ये किती क्लॅशेस येऊ देत किंवा तुमची काही मतभेद असू देत तरी नाही. तुम्हाला एक आहे, बघ सर आमचे आहेत ते एका नायक सर आणि आमच्या मॅडम ज्या खरंच आई बापासारखं करतात. त्यांनी ओरडलं ना तरी आम्हाला कधीच असं वाटत नाही. किती ओरडतात ते की असं नाही करायचं तसं नाही करायचं, पण कसं ती आई बापाची माया देतात आणि ह्या बहिणींसारख्या. त्यामुळे दुसऱ्या कोणत्या ग्रुपमध्ये जाऊन पुन्हा जी नाती तो नातं जोडायचं तर खूप डिफिकल्ट आहे आणि ते मन होतच नाही. कारण की मी असं ट्राय केलं आहे पण ते माझ्या माइंडमध्ये येत नाही कारण की ते होतच नाही आहे. कारण ऑब्व्हियसली की दुसरी नाती कसं जोडणार. खूप आठवणी आहेत खूप साऱ्या. जसं आमचा पिकनिक असतो किंवा असं आम्ही खूप साऱ्या गोष्टी लावणार आहेत तुम्ही. प्रयत्न तर करतोय. देवाच्या कृपेने लागले तर आम्ही देवाचे आभारच मानू. आमचे प्रयत्न आमची मेहनत तेवढी रंग आणेल तर बरं. तुमचे पण आशीर्वाद लागतील तर बरं होईल. महिला गोविंदा गोपिका बोलतात त्यांना. तर 2 गोपिका आहेत आपल्याबरोबर जे स्पेनला गेलेल्या आहेत. त्यांचा अनुभव ते शेअर करतील. आपलं नाव काय? माझं नाव प्रणाली मोरे. माझं नाव मयुरी शिंदे. तुमचा जो स्पेनला जाण्याचा सफर, तर ह्या गोविंदा पथकातून तुम्ही हा सफर कसा तय केला? गेले 13 वर्ष मी या दहीहंडी आणि कबड्डी खेळत आहे आणि मी थँक्यू MRDJला बोलेन. त्यांनी हे सगळं मॅनेज केलं सगळं. आम्ही तिथे गेलो त्यांचं कारण फक्त MRDJ आहे. त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी आम्हाला ओळखलं की आम्ही काय करू शकतो काय नाही. त्यांना मी थँक्यू बोलेन. याच्यात काय काय तुम्हाला अडचणी आल्या? अडचणी मला पासपोर्टसाठी खूप आल्या. मी क्लिअर बोलेन. माझा पासपोर्ट नव्हता आणि त्यासाठी मला खूप धावपळ झाली आणि मी तो पासपोर्ट माझा क्लिअर झाला. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की मी जाऊ शकेन. तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हती की मी जाईन की नाही. आणि त्यासाठी मला गीताताईने खूप मदत केली. अजून माझे सहकारी माझे सर म्हणजे प्रवीण दळवी यांनी खूप मदत केली. सगळ्यांनी पूर्ण टीमने माझ्या मदत केली. तेव्हा मला ते इझी पडलं जाणं. नाहीतर इझी नाही आहे माझ्यासाठी ते. ओके, तुझा कसा अनुभव होता? मला मंडळामध्ये 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. माझा अनुभव खूप छान होता. मला तिथे आमचं जे इथून प्रॅक्टिस वगैरे ते करणं वगैरे स्पेनचं बाकीच्या सगळ्या गोष्टी होणं त्याच्यामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आहे. मेन गोष्ट MRDJमधून जे आम्हाला थर लावायला सांगत होते त्यांचं टायमिंग सगळं वगैरे हे सगळ्या गोष्टी आम्हाला भरपूर जवळून बघायला मिळाल्या. त्याच्यामुळे मला खूप छान अनुभव मिळाला त्यातून. आणि स्पेनला गेलो तर त्याच्यासाठी MRDJचा मी फार आभार मानते त्यांचं की त्यांनी आम्हाला तो चान्स दिला. तर त्यांना आमच्या मंडळातून आम्ही दोघी गेलो होतो पण तिथे जाऊन आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं आहे. तर आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे की आम्हाला त्यांनी आम्हाला चान्स दिला त्यासाठी. तो दोस्तों अभी मैं थाना ईस्ट में शिव तेज क्रीड़ा मंडल इनका जो दहीहंडी का सराव है महिला गोविंदा पतक, गोविंदा नहीं गोपिका पतक बोल सकते हैं उनको. गोविंदा लड़कों को बोलते हैं. गोपिका पतक जो है इनका प्रैक्टिस जो सराव बोलते हैं दहीहंडी का सराव, इस वीडियो के माध्यम से मैंने आपको दिखाया है. तो आशा करता हूँ ये वीडियो आपको अच्छा लगा होगा. वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट कीजिए. फिर मिलेंगे हम अगले वीडियो में. तब तक के लिए बाय, टेक केयर.